शहापुरात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। सापगाव पुलावरून पुराचं पाणी गेल्यामुळे हा पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। शहापूरसह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये अगदी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय, यामुळे नदी नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। पुराचं पाणी बाहेर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। भातसा धरणाच्या 5 दरवाजामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू असल्यानं भातसा नदीला पूर आलेला आहे आणि तालुक्यातील रहदारीसाठी महत्त्वाचा मार्ग असणाऱ्या सापगाव पुलावरून पाणी जाऊ लागल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पुलाच्या दोन्ही तीरावर नागरिक अडकल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय। अधिकची माहिती जाणून घ्या। भूपेंद्र आंबवणे आपल्या सोबत आहेत। भूपेंद्र, पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे, सध्याची काय स्थिती आहे? भातसा नदीला शहापूरमध्ये रात्रभर पाऊस पडल्या कारणाने भातसा नदीची पाण्याची पातळी वाढली आणि पाण्याची पातळी वाढल्या कारणाने शहापूरमधील सापगाव जो पूल आहे त्या पुलावर पाणी वाहत असल्याने तिकडच्या नागरिकांना जाण्या येण्याचा पूर्णपणे वाहन पूर्णपणे दोन्ही साईडला नागरिक थांबलेले आहेत, कारण पूल पाण्याखाली गेलेला आहे। शहापूरच्या तहसीलदारांनी नागरिकांना सांगितलेलं आहे की धोकादायक पातळी वाढली आहे पाण्याची, त्यामुळे पुलावर प्रवास करू नका। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।